नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं A1 तडका या चॅनल मध्ये। तर मराठी सणाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या आगमनानेच होते बघा। मग या गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत हा झालाच पाहिजे आणि तसाही गुढीपाडव्याला प्रत्येक घरामध्ये श्रीखंड पुरी ही बनवलीच जाते बघा। तर चला मग बनवूया अगदी घरातल्याच साहित्यामध्ये कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये जसं मिळतं ना तसंच श्रीखंड आपण घरामध्ये बनवूया। तर याकरिता मी 1 लिटर फुल फॅटच्या दुधाचा वापर करून दही बनवून घेतलं बघा। त्यानंतर एका भांड्यामध्ये पुरणाची चाळण घेऊन त्या चाळणीवरती स्वच्छ धुतलेले कॉटनचे कापड घ्यायचं। आणखीन त्यामध्ये हे दही व्यवस्थितपणे घालून अगदी कापड गुंडाळून हे दही या कापडामध्ये बांधून घ्यायचं। त्यानंतर हे बांधलेलं दही 4 ते 5 तासाकरिता किंवा रात्रभर फ्रीज मध्येच ठेवायचं बघा। जर तुम्ही हे बांधलेले दही जर बाहेर ठेवलं फ्रीजच्या तर काय होतं, दह्यापासूनचा जो चक्का बनतो म्हणजेच काय थोडक्यात श्रीखंड आंबट बनतं। त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा ही टिप की बांधलेला जो चक्का आहे म्हणजे दही, हे बांधलेलं दही फ्रीज मध्येच ठेवायचं। त्यानंतर मी या ठिकाणी रात्रभर हा चक्का फ्रीज मध्ये ठेवलेला होता। हा चक्का एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा। आणखीन व्यवस्थितपणे काय करायचं, फेटून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे फेटल्यानंतर या ठिकाणी मी 1 कप पिठी साखर वापरलेला आहे। तुम्ही या ठिकाणी कमी जास्त या प्रमाणात पिठी साखरेचा वापर करू शकता बघा। त्यानंतर चवीसाठी मीठ घातलेलं आहे, कारण की चिमूटभर मीठ घातल्यामुळे श्रीखंडची जी चव असते ना ती अगदी अधिक दुपटीने वाढते बघा। हे सर्व साहित्य अगदी 5 मिनिटे तुम्ही व्हिडिओ मध्ये सुद्धा पाहू शकता की अगदी एकाच दिशेने सतत काय करायचं, हे फेटून घ्यायचं श्रीखंड। जेणेकरून काय होतं बघा, चक्क्यामध्ये काय होतात काहीतरी श्रीखंडच्या गुठळ्या शिल्लक राहतात आणि हे एकाच दिशेने अगदी सतत 5 मिनिटं व्यवस्थितपणे फेटत गेल्यामुळे काय होतं बघा, यामधील ज्या दह्याच्या ज्या गुठळ्या असतात बघा त्या गुठळ्या अजिबात शिल्लक राहत नाहीत। त्यानुसार हे अगदी 5 मिनिटं सतत एकाच दिशेने फेटत राहायचं। जसं व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे फेटून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी न फेटता म्हणजे तुम्हाला फेटायचं जर नसेल तर तुम्ही हा चक्का पुरणाच्या चाळणीमध्ये म्हणजेच पिठी साखर वगैरे घालण्या अगोदर हा चक्का पुरणाच्या चाळणीतून काढून घेतला तरी सुद्धा चालू शकता बघा। त्यानंतर वेलची पावडर याच्यासाठी यामध्ये घालायची चवीसाठी। जर तुम्ही या चक्क्यामध्ये जर तुम्ही म्हणजे श्रीखंडामध्ये तुम्हाला इतर फ्लेवर हवं असतील तर या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉबेरी मँगोचा क्रश सुद्धा वापरू शकता। मी स्ट्रॉबेरी क्रशचा वापर करून म्हणजे स्ट्रॉबेरीचा फ्लेवरचं श्रीखंड कसं बनवायचं हा व्हिडिओ सुद्धा A1 तडका या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता बघा। त्यानुसार मी या ठिकाणी ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत। जर तुम्हाला केशर श्रीखंड बनवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही केशरच्या काही कांड्या दुधामध्ये भिजवून आणि पिस्त्याचे काप घालून केशर पिस्ता श्रीखंड सुद्धा या ठिकाणी तुम्ही बनवू शकता बघा। तर तयार झालं बघा, अगदी या गुढीपाडव्याला मार्केटपेक्षा सुद्धा जबरदस्त अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात बनणारं श्रीखंड तयार झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला मंडळी आवडली असल्यास माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।